चला फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. मध्ये हा जो आपला वेळ खर्च होतोय तो वेळ आपल्याला वाचवावा लागेल. चला दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी कंपल्सरी पाठवा. या ठिकाणी उपस्थित आहेत. सामन्याला सुरुवात होत आहे. LPL स्पर्धेचा दुसरा सामना या ठिकाणी पार पडतोय. दिवस क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. पहिला सामना अतिशय सुंदर या ठिकाणी पार पडला. आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस मित्रांनो. एक होतं गाव, महाराष्ट्र त्याचं नाव, आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं छत्रपती शिवाजी राजे त्यांचं नाव. शिव जयंतीच्या पुनश्च एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना, त्याचबरोबर मान्यवरांना आणि ऑनलाईन आम्हाला जोडले गेलेल्या सर्व लाडक्या व्ह्युअर्सना आणि आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमला शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा. नक्की इथं उपस्थित मान्यवर पेलवान साहेब तसेच पांडे साहेब यांचे ते शुभागमन झालेल्या मंचावर त्यांचं मी लोढा प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये हार्दिक स्वागत करतोय की आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आभार आभार. उपस्थित सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा आम्ही शब्दसुमनाने आभार व्यक्त करत आहोत. लोढा हेवन क्रिकेट क्लब आयोजित लोढा हेवन प्रीमियर लीग पर्व 6 दिवस क्रमांक 1 आणि पहिल्या दिवसाचा दुसरा सामना या ठिकाणी सुरू होतोय. पहा मित्रांनो, बरोबर 12:01 पहिला चेंडू पडतोय. पहिल्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंपल्सरी टाकावी लागतील. गेम ऑन. गोलंदाज तयार होतोय. षटक क्रमांक पहिलं. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. निश्चितच लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडून फेक करेल. एक सिंगल धाव मिळतीये. लोढा हेवन प्रीमियर लीग जबरदस्त आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर क्रीडांगण. हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण नियोजय आणि या मैदानावरती चाललेला हा जबरदस्त सामना. ग्रीन ग्रास आणि चारी बाजूनं अगदी आपण पाहताय लोखंडी रेलिंगची तटबंदी. ऐतिहासिक हे मैदान. निश्चितच या मैदानावरती भरपूर ऐतिहासिक स्पर्धा तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळत असतात. धन्यवाद. तर नक्कीच इथे उपस्थित मान्यवर मुकेश नाना भोईर यांचे ते शुभागमन झालेले आहेत. नक्कीच त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की दादा यायचं आहे मंचावर, आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित झाल्याबद्दल त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आभार आभार. इथे बॅटची कडा लागलीये. चेंडू मागे जातोय. तिथे फिल्डरला चकवा दिलाय. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर जाईल, अडवून फेक करेल. पुन्हा या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अतिशय दर्जेदार लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 5 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट अर्थातच UTCच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. शैलेशजी भोईर सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं सुंदर लाईव्ह कव्हरेज, सुंदर कार्य. अगदी आपण पाहताय तर गेली कित्येक वर्ष ग्रामीण भागातील खेळाडूंना, त्याचबरोबर अतिदुर्गम भागामधील आदिवासी बांधवांना सुद्धा निश्चितच मानाचं आणि हक्काचं व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातून मिळालं आणि निश्चित ज्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या स्पर्धा कव्हर केल्या जातात. क्रीडा, सामाजिक आणि राजकीय सर्व पटलावरचे असंख्य कार्यक्रम अगदी क्वालिटी विथ क्लिअरिटी या माध्यमातून लाईव्ह कव्हर केले जात आहेत. शैलेशजी भोईर सर आणि त्यांच्या संपूर्ण UTC वाहिनीचा आम्ही मनापासून कौतुक करतोय. फटका दर्जेदार, क्वालिटी कट केलाय. पॉइंटला डीप बीट करत असताना डीप पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. शिवजयंतीचा दिवस आहे आज. दिवसभर शिवजयंतीच्या शुभेच्छा दिवसभर दिल्याच जातील मित्रांनो. जगात भारी 19 फेब्रुवारी आज हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर अगदी सौख्यानं आनंदानं आपण सर्वजण साजरा करत आहोत. भगव्याची आग
आपल्या सर्वांच्या हृदयात कायमची तेवत ज्यांनी ठेवली आणि आज भगव्याचा मान अभिमान सन्मान करण्याचा दिवस. इथे समोरच्या दिशेला उंच उडवलंय, फिल्डर त्या ठिकाणी कुणी नाहीये आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. तोलून मोजून चेंडू सीमा पार पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. अशी शिवबांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. शिवछत्रपती शिवाजी राजांना मानाचा त्रिवार मुजरा आपण करूया. अतिशय दर्जेदार आणि दमदार संगीत संयोजन इथे आपल्याला ऐकायला मिळतंय डीजे रुपेश दादाचं. अगदी आपण पाहताय तर प्रसंग अवधान राखून संपूर्ण शिवजयंतीचा शिव माहोल, भगवा माहोल या ठिकाणी बनवला जातोय. दर्जेदार क्रीडा स्पर्धा लोढा प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण आहोत. बॉलरचं नाव कळवा. मयूर आलाय. षटक क्रमांक 2 साठी इथे मयूरवरती जिम्मेदारी दिली आहे. चला घाई करा थोडीशी. बरोबर 12 वाजून 1 मिनिटांनी पहिलं षटक चालू केलं. बरोबर 12 वाजून 6 मिनिटं होत आहेत. 5 मिनिटं आपण खर्च केलीत. वेळेच्या बाबतीत मित्रांनो सर्वांना आपल्याला कटिबद्ध राहावं लागेल, कारण आजचा दिवस जर आपण पाहिलं तर थोडासा उशिरानं आहोत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाज तयार. राईट अमोर द विकेट. पहिलाच बॉल फुल टोच मिळालाय, कट केलाय. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल एक मिळतीये. स्कोअर कार्डला जोडली जाईल. एक धावेची मदत धावफलकाला करतायत. स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळतं 16 वरती. सलामीची जोडी निनाद रसाळ आणि त्याच्या साथीनं श्रीशा शेट्टी ही जोडी मैदानावरती. दोन नामवंत खेळाडू इथे सुरुवात करत असताना बॅटिंग करतायत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं दुसऱ्या षटकासाठी मयूरवरती जबाबदारी. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली. राईट अमोर द विकेट. चांगला चेंडू मात्र ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. दिशा आणि लाईन वरती नियंत्रण राहणं फार गरजेचं असतं. या अनुषंगाने आपण पाहताय तर ऑफस्टंपच्या जास्त बाहेरून हा चेंडू निघून जातोय. वाईट बॉल कॉल करतायत. अवांतरची एक धाव मिळेल. स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल. या एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. दर्जेदार दमदार स्पर्धा. निकेश दादा भोईर आणि त्याच्या संपूर्ण सहकार्यांचं हे जबरदस्त आयोजन. यावेळेस फुलटोज आहे. फटका फसला आहे. चेंडू हवेत आहे. झेलची सुवर्ण संधी. मिसजज केलं मित्रा. त्यानंतर चेंडू जातोय मागे सीमारेषेच्या पलीकडे. षटकार की चौकार चेक केलं जाईल. षटकार की चौकार हे चेक केलं जाईल. मात्र चेंडू सीमा पार या ठिकाणी गेलाय. ज्या चेंडूवरती झेल व्हायला हवा होता चौकार आहे. 4. 4 धावा. ज्या चेंडूवरती झेल टिपणं गरजेचं होतं त्या चेंडूवरती आपण पाहताय तर इथे धावा मिळत आहे 4 आणि स्कोअर कार्ड पुढे सरकत ते 21 या आकड्यावरती. 21. निनाद रसाळ आणि श्रीशा शेट्टी स्ट्राईक वरती. शेट्टी इथे आपण पाहताय फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या अगदी जास्त बाहेर. अंपायर डिसिजन यस इट इज व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना अतिशय सुंदर ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. चारी बाजूला आपण पाहिलं तर हिरवीगार आणि आउटफील्ड अत्यंत वेगवान. सुंदर मेंटेन केलेलं हे क्रीडांगण. चारही बाजूनं लोखंडी रेलिंगनं तटबंदी. अभेद्य गडकिल्ले ज्या पद्धतीनं आज आपल्याला सौंदर्य देत आहेत. इथे हा झेल सुंदररित्या टिपला आणि निश्चित चर्चा होत राहील मैदानाविषयी. अप्रतिम झेल सीमारेषेवरती टिपला. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला झटका.
अतिशय सुगम संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय सकाळच्या सत्रामध्ये. कानांवरती सुगम संगीत छत्रपती शिवरायांची गौरवशाली आणि अतिशय सुंदर संगीतमय मैफिल आपल्याला इथे ऐकायला मिळते. फटका दर्जेदार पाहायला मिळाला. स्लॉकस्लिपचा अंदाज बॅटला ब्रश झाल्यानंतर शॉट फाईन लेगला बीट करत चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. जाणता राजा शिवछत्रपती जगातील एकमेव राजा असा आहे ज्यानं ना स्वतःसाठी एकही राजवाडा बांधला ना महाल बांधला. असा आपला सर्वांचा जाणता राजा राजे शिवछत्रपतींना त्रिवार मुजरा आपण करूयात. इथे स्वतःचा बचाव करत असताना समोरच्या दिशेला हलक्या हाताने खेळून काढलं. सिंगल कंप्लीट करतायत. जबरदस्त क्रिकेट मैदानात पेश करतायत. अगदी आपण पाहताय तर सेन्सिबल क्रिकेट. मोठे फटके ज्या वेळेला मारायला मिळत नाहीये त्यावेळेला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतायत. सिंगल डबल वरती इथे आपण पाहताय तर समाधानी राहत आहेत आणि जेव्हा संधी मिळतीये त्यावेळेला मोठे प्रहार. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. जाऊन पोहोचलं ते 27 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ. गोलंदाज मयूर वरती जिम्मेदारी. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार होतोय. फलंदाज निनाद. इथे चांगला चेंडू हलक्या हातानं फ्लिक करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. अंपायर डिसिजन लेग बाईचा आणि एक सिंगल मिळेल. सिंगल एका धावेची मदत इथे स्कोर कार्डला केली जाईल. धावफलक 1 धावेच्या मदतीनं पुढे सरकत असताना पाहायला मिळेल ते 28 या आकड्यावरती. 28. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14.00 ची सरासरी. धावफलकावरती 28 धावा जोडल्यात. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये राव्या 11 आणि त्यांना फाईट करतायत विजय 11. 6 षटकांचा सामना. बरोबर 12:01 आपण सामना सुरू केला. 12:12 होत आहेत. 11 मिनिटं आपण 2 षटकांसाठी खर्च करतायत. वेळेची काळजी घेणं बंधनकारक असेल. सर्व गोष्टी आपल्याला इथे दिल्या जातील मात्र वेळ अतिरिक्त कुणालाही दिला जाणार नाही याची काळजी घ्या. स्पर्धा अतिशय दर्जेदार दमदार आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीच्या क्वालिटीची काळजी इथं घेतली जाते. अतिशय दर्जेदार हे सदाबहार आयोजन. चारही बाजूला तुम्ही पाहताय तर सुंदर सजवलेलं आणि भरभक्कम हे मैदान. अतिशय दर्जेदार खेळपट्टी. खेळपट्टीवरती मगाशी आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो. अतिशय सुंदर खेळपट्टी त्या ठिकाणी आपल्याला बनवलेली पाहायला मिळते. आज भीतीला भरपूर साऱ्या मॅचेस भरपूर साऱ्या टुर्नामेंट्स आपण कव्हर करत असतो. भरपूर सारी मैदान आपण पाहत असतो मात्र एकाच मैदानावरती 3 पिच तुम्हाला अगदी आजूबाजूला पाहायला मिळत आहेत. 3ही खेळपट्ट्या चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेल्या इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हेच ते ऐतिहासिक मैदान हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण क्रीडांगण लक्ष्मण पाटील क्रीडांगण निर्जे गावचं हे मैदान आणि या मैदानावरती चाललेला हा LPL लोढा प्रीमियर लीगचा थरार. दिवस क्रमांक 1 मध्ये चाललेला खेळ. चला घाई करा. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटांमध्ये आलं होतं. दुसऱ्या षटकासाठी आपण 6 मिनिटं खर्च केली. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. बॉलर तयार. इथे आडव्या बॅटनं कडक हिट. जसा बॅट वरती लागलाय स्वीट साऊंड निघालाय आणि 6 धावांची मोहर या चेंडूवरती उमटवली होती. निघालाय चेंडू सीमा पार. षटकार. म्हटलं म्हणजे मैत्रीचं अनोखं रूप. बाजी तानाजी गेल्यानंतर गड जिंकल्याचाही आनंद उत्सव कधी साजरा केला नाही. चर्चा होत राहील. इथे चेंडू हवेत आहे. झेलची सुवर्ण संधी आणि हा झेल ड्रॉप झाला. झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर आपण पाहताय 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड वरती इथे जोडल्या जातील. फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे ते थोडंसं आपल्याला सुधारावं लागेल. अशा पद्धतीने हे जर झेल सुटतील
टॉप ऑर्डरचे फलंदाज खेळतायत आणि त्यांना जर अशा पद्धतीने जीवनदानं मिळतील तर धावा भरपूर जोडल्या जातील. 36 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. 36 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज आशिक ज्याच्यावरती जबाबदारी पहिल्याच बॉलवरती त्यानं संधी निर्माण केली होती. झेल ड्रॉप इथे सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक. मात्र आज नशीब साथ देत आहेत बॅटिंग करत असताना निनादला. सलामीसाठी आलाय, अजूनही नॉट आउट तो खेळतोय. सकाळच्या नाश्त्यामध्ये नशिबाची भाजी कदाचित खाल्ली असावी. या अनुषंगानं निनादला जीवनदान मिळत आहेत. स्ट्रोक मिस टाइम झाल्यानंतर सुद्धा नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झाला. पहिल्या बॉलवर झेल सुटला. त्यानंतर इथे आपण पाहताय तर स्ट्राईक रोटेट. न्यू बॅटर स्ट्राईक वरती आपण पाहताय नयन पाटील, लेफ्ट हँडेड बॅट्समन. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला इथे मैदानात पाहायला मिळतंय. षटक क्रमांक आपण 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज गोलंदाजी करत असताना आशिक. चला घाई करा. आशिक राईट आर्म राऊंड द विकेट. मारा करत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज नयन पाटील. इथे आडव्या बॅटनं प्रहार केलाय. चेंडू उंच हवेत गेलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि त्यानं चांगलं जज केलंय. झेल टिपलाय आणि इथे खेळ संपलाय. बॅट्समन आउट. नयन पाटील इज गॉन. वर्षापूर्वींचा इतिहास आहे मित्रांनो. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी क्रांती सूर्याचा जन्म झाला. अखंड महाराष्ट्रावरती संकट होतं, हिरवं संकट. आणि निश्चितच मराठी माणसाला श्वास घेण्याची सुद्धा उसंत नव्हती. आया बहिणींची इज्जत लखतर उडवली जात होती. मराठी माणसाला आणि महाराष्ट्रातील जनतेला अगदी आपण पाहिलं तर इथे सुखाची झोप नव्हती. इथे मात्र झोप उडवणारी बॅटिंग करण्यासाठी मैदानात वन मॅन शो आलाय. निकेश भोईर त्याचं नाव आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय हा दे धमाका. छत्रपती शिवरायांचा जय जयकार करणारा षटकार. कडक फटका पाहायला मिळतोय. मनगटी ताकदीचा वापर करत असताना षटकार वसूल केला. इथे लगेचच उत्तर दिलं होतं. बॅटची कडा लागली होती. मागच्या बाजूला विकेट किपरनं ही चूक केली. विकेट किपरनं झेल सोडलाय. कॅच सुटलाय की मॅच इथे सिंगल मिळेल. षटकारानंतर इथे आपण पाहताय 1 धाव मिळतीये. स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना 44 या आकड्यावर 44 ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 44 धावा. 44 ऑन बोर्ड. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ. शिवछत्रपतींचा गुणगौरव आज दिवसभर होत राहील मित्रांनो. कारण आजचा दिवस सोन्याचा आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी. पुनश्च एकदा सर्वांना शिवजयंतीच्या लाख लाख भगव्या शुभेच्छा. 3 षटकं संपली आहे धावफलकावरती. 44 धावा. गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवा. बॉलर्स नेम इजाज. इजाज आलाय.
षटक क्रमांक 4 साठी. इथे त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल, जबाबदारी पार पाडावी लागेल आणि निश्चितच धावफलक 44 वरती जाऊन पोहोचलंय. ते मात्र इथून त्याला कशा पद्धतीनं थांबवता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. इजा आलाय, पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय तर ऑप्शनच्या जास्त बाहेर. अंपायर डिसिजन येस, इट इज वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत मिळेल, स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं 45 वरती. लाईन लेंथ खराब आहे, लाईन चांगली पाहिजे मित्रांनो. आयुष्य जगत असताना सुद्धा आणि क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा तुमची लाईन फार चांगली असणं गरजेचं आहे. आयुष्य जगत असताना एखाद्या तरुण पोरीची लाईन जर खराब असेल तर मित्रांनो अरेंज मॅरेज होत नसतात, लक्षात घ्या. आणि आपण जमान्याला दोष देत फिरतो. आपली लाईन चांगली असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये भलं होत असतं. या अनुषंगाने आपण सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. इथे लाईन चांगली होती, 2 खराब चेंडू टाकले, त्यानंतर चेंडू त्यांना आतमध्ये घेतलाय आणि या चेंडूवरती आपण पाहताय सिंगल मिळाली आहे. स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 47 या आकड्यावरती. गोलंदाज एजाज ज्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. निकेश भोईर यांनी जर सलगचे 3 षटकार ठोकले तर प्रथमेश ठाकूर यांच्याकडनं 1111चं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. 1 षटकार ठोकलाय. गोलंदाज एजाज इथे समोरच्या दिशेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनवरती फिल्डर आहे, 1 टप्प्यावरती पकडलं, फेकलं, 1 सिंगल मिळेल. सिंगल एका धावेची मदत धावफलकाला करतायत. स्कोअर कार्ड पुढे सरकेल आणि निश्चित एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं ते 48 या आकड्यावरती. 48 ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती एजाज. निकेश भोईर ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. शॉट फाईन लेगचा फिल्डर चेंडूला गॅदर करतोय, 1 सिंगल मिळतीये. षटक इथे चालू असताना चौथं ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर तब्बल 49 धावा, 49 ऑन बोर्ड. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना राव्या 11 हा संघ मैदानात खेळतोय. त्यांना फाईट करत असताना विजय 11. या 2 संघांच्या दरम्यान ही काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. इथे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. लाऊड अपील करतायत, मात्र निश्चित आपण पाहताय तर हा चेंडू डॉट. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू ओके. बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन इट इज अ फेअर डिलिव्हरी. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. तिसरे पंच चेक करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑनफिल्ड डिसिजन फेअर डिलिव्हरी आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय सुद्धा आलाय की हा चांगला चेंडू आहे. या अनुषंगाने आपण पाहताय तर डॉट स्थिरावलंय धावफलक 49 या धावसंख्येवरती. चौथं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 4 मध्ये चाललेला हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग अद्याप पर्यंत चालली आहे राव्या 11 या टीमची. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी
4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 50 धाबा इथे स्कोर कार्ड वरती 50 ऑन बोर्ड. इथे आपण पाहताय 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती टोटल पाहायला मिळत आहेत ते एकंदरीत 50 धाबा. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. उर्वरित 12 चेंडूंवरती धाबा किती बनतील यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. चला थोडी घाई करा. राभ्या 11 आणि त्यांच्या विरोधात विजय 11 असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फॉर्मॅट. एका दिवसामध्ये 4 संघ खेळतील. त्यापैकी एक संघ आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती बाजी मारताना पाहायला मिळेल. चला थोडी घाई करा. षटक 5व्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्क. पहिलाच बॉल उंच गेलाय. झेलसाठी धावतायत. फिल्डर पोहोचेल का हा प्रश्न आहे. चांगलं जज त्यानं केलंय. वेल जज कॅच आशिकच्या माध्यमातून आणि फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना धक्का मिळालाय. तिसरा धक्का या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळालाय. फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच छोटस कमबॅक. बॅट्समन नेम इथे पहिलाच बॉल स्विच हिटचा अटेम्प्ट आणि निश्चितच झेलची सुवर्ण संधी. पाठोपाठ दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. बॉलवरती 2 विकेट मिळाल्या आणि अखिलेशच्या माध्यमातून आपण पाहताय तर इथे चांगल्या पद्धतीनं कमबॅक करून दिलं जात आहे. ही इज ऑन हॅट्रिक बॉल. स्पर्धेची पहिली हॅट्रिक या ठिकाणी संपन्न केली जाईल का हा एक प्रश्न आहे. हॅट्रिक बॉल उंच गेलाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे मात्र तिथपर्यंत चेंडू कॅरी झाला नाहीये. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 51 वरती. बॅट्समनचं नाव कळवा. मनोज शेट्टी. मनोज शेट्टी बॅटिंगसाठी आणि सिंगल धाव कंप्लीट केली आहे.
स्ट्राईक वरती पुन्हा एकदा निकेश भोईर खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने खेळलाय. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाबेसाठी आलेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चित्त्याच्या वेगानं या 2 धावा कंप्लीट केला. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलकावरती 2 धावांची वाढ मिळतीये आणि स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल ते 53 या आकड्यावरती. 53 ऑन बोर्ड. 53 धावा इथे स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. 53 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक चालू असताना या ठिकाणी 5वं अखिलेश गोलंदाजी करतोय. या षटकाचा आपण विचार केला तर गोलंदाजी तो सुंदर करतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट त्यानं मिळवल्या. त्यानंतर सिंगल. इथे 2 हा चेंडू सुद्धा खोलवर टप्प्याचा चांगला लेग ब्रेक सातत्यानं टाकताना पाहायला मिळतोय. निकेश भोईर सारखा घातक फलंदाज मैदानात बॅटिंग करतोय, मात्र त्याला सुद्धा मोठ्या फटक्यापासून अद्यापर्यंत दूर ठेवलंय. इथे सुद्धा बॅट फिरवली होती. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये आणि एक सिंगल बॅट पॅड सिंगल मिळतीये. स्कोर कार्ड पुढे सरकेल. स्ट्राईक वरती बॅट्समन मनोज. चांगला लेग ब्रेक. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहताय बोटांची जादू चेंडूवरती फिरवत असताना फिंगर रोल करतोय. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू वळण घेत बाहेर निघतोय. बॅटला अगदी हसत खेळवत चेंडू विकेट किपरच्या हातात. डॉट. षटक क्रमांक इथं आपण पाहताय संपले 5वं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती टोटल पाहायला मिळत आहेत 54. 54 धावा धावफलकावरती. चार षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी टोटल पाहायला मिळत आहेत ते एकंदरीत 54 धावा. शेवटचा अंतिम निर्णायक षटक या ठिकाणी मार्गस्थ होईल. शेवटच्या 6 बॉलवरती कशा पद्धतीने डाव पुढे सरकवला जाईल, धावा किती बनतील यासाठी थोडी वाट आपल्याला पाहावी लागेल. लास्ट ओव्हर शेवटचं महाअंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ होतंय. गोलंदाज भावेश पाटील गोलंदाजीसाठी तयार, तर दुसऱ्या बाजूने निकेश भोईर. असा सामना तुम्हाला इथे पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर मध्ये स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा तयार. निकेश बॅटची एज लागली, कडा लागतीये. चेंडू जातोय मागे. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर ऍक्शन मध्ये आलाय, पकडलाय. सिंगल कंप्लीट झालीये आणि इथे मात्र विकेट मिळेल का हा प्रश्न आहे आणि डायरेक्ट हिट केलंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजाला माघारी परतावं लागेल. झटका लागलाय मनोज शेट्टीच्या रूपानं. धावबाद. महाअंतिम ओव्हरमध्ये आपण आहोत आणि शेवटच्या षटकामध्ये अगदी पाहताय पहिल्या बॉलवरती सिंगल विकेट. उर्वरित अजून 5 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. इथे पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन निश्चितच आपल्याला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नो प्लस 4 अशा 5 धावा मिळतील. नाहीये ओके. 4 धावा मिळत आहेत. या 4 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. इथे इनसाइड आउट. चेंडू हवेत खेळलाय. फटका पुन्हा एकदा दर्जेदार. एक चौकार. त्यानंतर हा चेंडू सुद्धा कव्हरला पार करत असताना निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा क्लासिकल निकेश भोईरचा चौकार. हा चौकार या ठिकाणी धावफलकावरती ऍड केला जातोय. स्कोर कार्ड वरती मोठी वाढ इथे आपण पाहताय. जबरदस्त क्रिकेट मैदानात पेश करत असताना दोन्ही टीमच्या माध्यमातून मेहनत घेतली जातीये.
कष्ट घेतले जात आहेत, जिद्द चिकाटी दाखवली जाते. इथे ऑफ साइडला शफल झालाय आणि ऑन साइडला जबरदस्त बैठक पाहायला मिळतीये. निकेश भोईरच्या बॅटचा अंदाज जर तुम्ही पाहत असाल तर मन खुश करणारी बॅटिंग. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. राजांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं इथे आपण पाहताय तर बॅटिंगचा करिश्मा दाखवत असताना निकेश भोईर आपल्या बॅटचा जलवा पेश करतोय. इथे उत्तुंग भरारी घेणारा LPL ब्रँडेड षटकार. धावा तब्बल तब्बल धावफलकावरती. हे षटक अतिशय महागड. भावेश शेवटच्या महाअंतिम षटकामध्ये आक्रमक हल्ला केलाय निकेशनं. स्वतःच्या हातामध्ये सूत्र घेतली आणि सर्व सूत्र फिरवत असताना पाहायला मिळतोय समोरच्या दिशेला स्टेट ड्राईव्ह फिल्डर आहे त्या ठिकाणी. अडवत असताना त्यानं सुद्धा चूक केली आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. शेवटचा बॉल आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात होत आहे धावबाद. मात्र 2 धावा मिळतील. 6 षटकांचा पूर्वार्ध इथे संपलाय. स्कोर कार्ड वरती इथे आपण पाहताय टोटल बनतायत 75 धावा तब्बल आणि 76चं लक्ष ठेवलंय बॅटिंग करत असताना. जाऊया त्या ठिकाणी टॉस केला जाईल. आमचे भाग्यवानजी चव्हाण त्या ठिकाणी आहेत. नाणेफेकीचा कौल. 75 बनल्यात आणि 76चं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. धावा चेस केल्या जातील का की मैदानामध्ये डिपेंड करण्यात यश मिळवतील. राव्या 11 बनवल्यात 75, बनवाव्या लागतील 76. बिग फाईट मॅच, हाय स्कोरिंग ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करूयात. कल्याण डोंबिवलीचा दमदार आणि कडक आवाज मराठी भाषेतला आणि हिंदी भाषेमधलं एक अप्रतिम समालोचन गेली काही वर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ऐकायला मिळतं. रात्रीच धडाकेबाज चषकामध्ये जबरदस्त धडाकेबाज कार्यक्रम करून आलेत आणि पुनश्च एकदा 24 तास 24/7 क्रिकेटच्या सेवेत असणारं व्यक्तिमत्व, युवा नौजवान हँडसम आणि क्वालिटी समालोचन आपण ऐकूयात. ऐकूयात प्रथमेशजी ठाकूर सर आमच्या सोबत.
बापरे, हा नवीन हत्यार कुठून आणलाय? परमनंट आहे का? बापरे. तो स्वागत है फिर एक बार सभी दर्शकों का एक बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट में। आप देख रहे हैं दोस्तों लुधियाना क्रिकेट क्लब आयोजित लुधियाना प्रीमियर लीग 2024 सीजन 7। पिछले 5 सीजन इस प्रतियोगिता से मैं जुड़ा हूँ और आपका ये जरूर एक महत्वपूर्ण सीजन आप देख रहे हैं दोस्तों। चलिए, निनाद रैसाल गेंदबाजी के लिए तैयार होते हुए पहला ओवर लेकर पहले सत्र में एक अच्छी टोटल बनाई गई, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की निनाद रैसाल के बल्ले से 16 रन 15 रन बैटर श्रीशा शेट्टी के बल्ले से आए। नयन पाटिल ने केवल जोड़े 5 रन और निकेश भोईर 32 रन जोड़े इन्होंने। पहली गेंद मुकाबले की शुरुआत, मिस टाइमिंग, गेंद हवा में थी, कोई खिलाड़ी मौजूद नहीं वहां पर, पहला टिप्पा खाकर गेंद निकल गई। ओ माय गॉड, अंपायर सिग्नल इट्स सिक्सर, बाउंड्री रोप के बाहर गिरा है टप्पा। ये 4 नहीं भाई, ये 6 होंगे। भावेश पाटिल नौ स्ट्राइकर एंड पर, स्ट्राइकिंग एंड पर आशिक के बल्ले से एक और बड़ा हिट, लंबाई पे रन रखे निकेश भोईर, शायद ये बल्लेबाज 8 रन अंकित करेंगे। ये छक्का नहीं मेरे भाई, ये अट्ठा लगाया है बल्लेबाज आशिक ने, मिड विकेट के बाहर 6 रन। तो चलिए दोनों एंगल के साथ एक साथ देखिए, दो एंगल
एक ही समय पर साइमल्टेनियसली स्क्रीन पर चलाए जा रहे यूटीसी लाइव के माध्यम से शैलेश दादा होंगे, हमारे मनोज दादा होंगे और उनकी पूरी टीम। यूटीसी लाइव बहुत ही बेहतरीन टीम वर्क, लगभग 5 कैमरास के साथ इस पूरे प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट करते हुए नजर आ रहे हैं हमें। ओ बॉल इज बैक, ड्राइव करने का प्रयास, मिड ऑन पर फील्डर मौजूद है, कोई रन नहीं मिलेगा यहाँ पर। निनाद रसाल के खिलाफ आक्रमण आक्रमण और केवल आक्रमण होते हुए हमने देखा कि लगभग अब तक 20 रन जोड़े, 1 रन आए भावेश पाटिल के बल्ले से और लगभग 19 रन केवल आशिक शाहजीन के बल्ले से आए। पहले ओवर का खेल समाप्त और पहले ओवर के समाप्ति के बाद 19-20 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। सुशील पाटिल टाइगर, स्वागत है आपका। डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट झाला तर भावेश पाटीलला मैदान सोडावं लागलं असतं, पण जर तर हे क्रिकेटच्या दुसऱ्या गोष्टी आहेत सध्या आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पकड पूर्णपणे मजबूत बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम विजय लायन्स 11. चलिए थोड़ा फास्ट के लिए रव्या 11 टीम, रव्या वीर 11 नाम के ये टीम आप देख सकते हैं। निकेश बोर की कप्तानी में ये टीम खेलती हुई हल्के हाथों से सामने की तरफ चिप किया, बल्ले का फेस ओपन करते हुए ढकेला सामने, फील्डर थे वहां पर और 1 रन केवल यहाँ पर प्राप्त कर पाएंगे। 28 गेंदे और जीत के लिए 53 की जरूरत है अभी भी। ओ एवरग्रीन चॉकलेट बॉय, उम्र 55 लेकिन दिल बचपन, हमारे शाओ मामा आ चुके हैं, मैन फ्रॉम शेरडन, वन ऑफ द लेजेंड क्रिकेटर। और जब जब आते सभी को चॉकलेट्स यहाँ पर जरूर, लेकिन आज लंदन डेयरी नहीं लाया उन्होंने, लंदन गोल्ड चॉकलेट लाया, खास स्पेशल लंदन से मंगाते चॉकलेट्स ये सब, और हम पर एक विशेष प्यार है उनका। कल देखिए मेरे ख्याल से 3:30 बजे तक ऑनलाइन देख रहे थे धड़ाकेबाज ट्रॉफी, और वही आकर हमें बता रहा है कि आपने बहुत बढ़िया कमेंट्री की वहाँ पर। शाओ मामा पाटिल इनकी सब पर नज़र होती है, कपड़े अगर फटे हुए पहने ना रिमांड में लेते ये कमेंटेटर्स को, क्योंकि वो कहते हैं कि प्रोफेशनलिज्म रखना बहुत ज़रूरी, और सही बात है उनकी, क्योंकि आप एक टूर्नामेंट को रिप्रेजेंट करते हो और उस समय ये सब चीज़ें बहुत ज़रूरी होती है। शाओ मामा स्वागत है आपका फिर एक बार लोडा प्रीमियर लीग में। अगली पेशकश, गेंदबाज तैयार, फुल टॉस ओवर द बॉलर सेट, अच्छा करारा ड्राइव, निकल गई है गैप में, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन।
ओ इस बार बड़ा हिट लगाने का प्रयास था, फील्डर है वहां पर, अनुमान नहीं लगा पाए निकेश भोईर के हाथ सिर पर। करेंगे तो करेंगे क्या, गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। थर्टी सेवन झाल्यात. बॉल तैयार, नजदीक वाले छोर से इस बार अच्छी गेंद थी, सीधे विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल की समाप्ति। जितने डॉट बॉल ज्यादा आएंगे उतना दबाव यहाँ पर बढ़ सकता है जरूर बल्लेबाजी करती हुई टीम पर फिलहाल, लेकिन अब तक इस मुकाबले में देखा जाए तो अच्छी बल्लेबाजी आशिक शाह जी ने की, बहुत ही बढ़िया हिट लगा है। सुशील पाटिल टाइगर, स्वागत है आपका। डीपीएल भी नजदीक आ रही है, आने वाली 2-3 तारीख को आप एंजॉय करेंगे प्रतियोगिता। एक ही टीम में लगभग 50 खिलाड़ी होते और एक ही समय पर भाग्यवान 50 खिलाड़ी फील्डिंग लगाते हैं, ये खासियत है इस टूर्नामेंट की। तो आए क्यों आप, चलिए बाय बाय सुशील पाटिल, थैंक यू। चलिए चलिए दोस्तों, टाइम के साथ थोड़ा कोऑपरेट करिए। बॉल तैयार, फिर एक बार बॉलिंग मार्क पर, नजदीक वाले छोर से कमेंट बॉक्स एंड से आए गेंदबाज। राउंड द विकेट अटैक करने का प्रयास, ओ व्हाट अ शॉट, क्या बात है। आशिक शाहजी रिवर्स का हिट खेला, ये स्विच हिट नहीं मेरे भाई, ये स्वीट हिट लगाया है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। आदरणीय देवराज जी पाल साहब, इनका आगमन होता हुआ स्वागत है। देवराज जी पाल साहब आपका। 44 45 रन बन चुके, 45। 44 44 चलिए एक ही बात हुई, 44 45 कोई दिक्कत नहीं। माया शाह मोहम्मद सबको एक निकनेम रखते हैं, वो हम ऑनलाइन नहीं बता सकते। अब यूटीसी लाइव अगर हम वहां पर ऊपर आएंगे तब आपको बताएंगे म्यूट करने के लिए, और तब सभी ग्राउंड पर जो दर्शक होंगे वो सुनेंगे कि शाह मोहम्मद प्यार से सभी खिलाड़ियों को क्या बोलते हैं। बॉलर तैयार, ओ आवाज दैट अपील की वहां पर, लेकिन अंपायर सहमत नहीं। डॉट बॉल की समाप्ति। अगले मुकाबले के लिए दोनों ही टीमें तैयार रही है, क्योंकि अगला मुकाबला विनर विनर जीती हुई दोनों ही टीमों के बीच खेला जाएगा। तो पिछले मुकाबले से जीती हुई टीम रोशन 11
आप तैयार रहिए। कप्तान आइए हमारे मंच पर, और यहाँ से जो टीम जीतेगी उस टीम के कप्तान सेलिब्रेशन नहीं करेंगे, वो आएंगे तुरंत सीधे हमारे अतिथि मंच पर और प्रेजेंटेशन बॉक्स में किया जाएगा टॉस। एक और अच्छी गेंद देखिए, भाग्यवान चौहान देखिए हमारे साथ फिलहाल मंच पर या तशरीफ रखते हुए। क्या कहोगे भाग्यवान इस प्रतियोगिता के बारे में, कितनी मेहनत करनी पड़ती है आपको इस पूरी प्रतियोगिता के लिए? और आशिक अगर 50 रन यहाँ पर लगाते, संदीप नाना पकड़े आए नहीं शायद, आज आए क्या? आइए फिर मंच पर संदीप नाना, स्वागत है आपका। कितने होंगे मनोज दादा मढ़वी? 5,000 रुपए का इनाम होगा। 500, चलिए दिल की धड़कनें बहुत तेज हुई होंगी 5,000 सुनकर, लेकिन संदीप नाना को कोई कमी नहीं, त्याला कमी कशाची नाही, पोज आहे त्यांची टाइट। आइए संदीप नाना हमारे मंच पर तशरीफ रखिए, स्वागत है आपका। क्या कहोगे भाग्यवान इस प्रतियोगिता के बारे में, कितनी मेहनत करनी पड़ती है इस पूरी प्रतियोगिता के लिए आपको? नक्कीच 2 महिन्या अगोदरपासून हे तयारी करावी लागते. त्याच्यामध्ये जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा टास्क असतो तो म्हणजे फिल्डर गोळा करणे. जे तब्बल 220 फिल्डर आम्ही कासाबेला, कासा रिओ आणि लोडा या विभागातून आपण घेत असतो. निर्जेमधले देखील असतील खेळाडू जे रेग्युलर खेळतात, म्हणजे लोडासाठी क्रिकेट खेळतात, त्यांची देखील निवड केली जाते. त्याच्यानंतर नियोजनाचं विचार केला तर ग्राउंडचं सिलेक्शन, नंतरला टी शर्ट, तसेच फिल्डरचं ऑप्शनचं नियोजन, या सगळ्या खेळाडू करण्यासाठी आम्हाला 2 महिने तरी तयारी करावी लागते. क्या बात है, म्हणजे प्रेक्षकांना दिसते 4 दिवसांची स्पर्धा, दर्शकों को देखते हैं 4 दिन की प्रतियोगिता, लेकिन उसके पीछे जो लगभग 2 से 3 मंथ्स की जो एफर्ट्स होते हैं, मेहनत होती है मैनेजमेंट टीम की, वो किसी को नज़र आती है नहीं। तो इसी वजह से देखिए इस टूर्नामेंट ने एक विशेष रूप प्राप्त किया है। पहला सीज़न शामामा हमने देखा था हॉटपुट टर्फ पर, उसके बाद टर्फ में फिर एक बार दूसरा सीज़न मेरे ख्याल से हुआ, फिर गेसर के मैदान में टूर्नामेंट खेली गई, और फिर ये एक अद्भुत और एक विशेष मैदान वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतिबा पाटिल लक्ष्मण पाटिल क्रीड़ांगन नीलजे सुवर्ण नगरी से कहा जाता है। हमारे पूरे एरिया में देखा जाए शाहमामा तो ऐसा मैदान कहीं पर है नहीं। पहले एक मैदान था, यानी अभी भी है वो मैदान, मैं ज़रूर जिक्र करूंगा। पूरे इलाके में यहाँ पर अगर आप बात करोगे कोलेगांव से लेकर घेसर, नीलजे, वडवली, शिरडोन, वाकलन, इस पूरे इलाके में शिरडोन का जो आज़ाद मैदान था उस मैदान का नाम था, और आज भी वो 360 ग्राउंड आप देखते हैं, बहुत अच्छा मेंटेन किया है पूरी टीम ने। तर भावेश पाटीलसाठी बक्षीस आहे. लगातारचे 3 षटकार मारले तर सागर तावडे यांच्याकडनं 2100 रुपयाचं बक्षीस आहे. क्या बात है, ढेर सारे नकद इनाम। आशिक अगर अर्धशतक लगाते हैं तो 500 रुपए का नकद इनाम। संदीप नाना पकड़े, कितने बार आमंत्रण करना होगा नाना, आइए आप हमारी टूर्नामेंट है ये, इनविटेशन की जरूरत है नहीं। लेकिन फिलहाल मुझे लग रहा है कि श्रीमान श्रीपद म्हात्रे सर स्टैंड्स के वहां पर वो खड़े हैं और वहां से फिलहाल बल्लेबाजी एंजॉय कर रहे हैं आशिक की। अगली पेशकश ओ जड़ में डाली थी, बेहतरीन गेंद, ड्राइव करने का प्रयास। (46) 46 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। गर्मी बहुत हो रही है पिछले कुछ दिनों में, बहुत खतरनाक, लेकिन फिर भी खिलाड़ी खेल रहे। भागवान मुझे लग रहा है कभी इन एक्शन है, कल परसों, कल इन एक्शन होंगे। ओ अच्छा शॉट लगाया है, फील्डर वहां पर मौजूद, भावेश पाटिल को छोड़ना होगा मैदान। विकेट का पतन यहां पर, झटका नंबर 1। क्या बात आहे, शाहू मामा आल्यात, कडक नोटा आणल्यात वाटतं आज।
चलिए चलिए, डेड बॉल। गेंदबाज तैयार, दूर वाली छोर से फिर एक बार नयन है इस बार ड्राइव करने का प्रयास। शाह मामा के पहचान के शायद सभी खिलाड़ी, मॉर्निंग 11 मॉर्निंग का ये रूटीन है उनका इन सभी खिलाड़ियों के साथ। अभी भी शाह मामा बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं। प्रैक्टिस सेशन में देखिए नीलजे ग्राउंड पर होंगे या फिर बात करेंगे वडौली ग्राउंड पर भी वो जरूर प्रैक्टिस सेशन में होते। कल 1 रन से मुकाबला हार गई टीम वडौली। जो गलती शुभम पाटिल ने की, साथ ही साथ ऋतिक पाटिल ने की, कमलेश पाटिल ने गलती की, विकास ने गलती की और लास्ट गेंद पर रूपेश मोगली छक्का दागा उन्होंने। मिस टाइमिंग गेंद हवा में। ओ क्या कर रही है फील्डर, देखिए निकेश भोईर, ये फील्डर आपने वहां पर सेट किया है। ऐसे लगा कि वो कैच पर आएंगे लेकिन नहीं, कैच पर यदि आते तो शायद ये विकेट बन सकती थी। निकेश ने आज 35 रन बनाए। शाह मामा बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की। शायद अगर आप एक 20-25 मिनट जल्दी आते तो आपको आनंद मिलता जरूर निकेश की बल्लेबाजी का। टोटल स्कोरबोर्ड पर 50 रन पूरे। अब इक्वेशन यहां से होगा, आने वाले 18 गेंदे 12 गेंदे और जीत के लिए 26 की जरूरत। 12 गेंदे 26 की दरकार इस मुकाबले में। राव्या वीर 11 बनाम विजय लायंस 11 के बीच ये मुकाबला। खेल का ये दूसरा सत्र, 12 गेंदे 26 की जरूरत। चलिए फील्डिंग लगा लीजिए निकेशन टीम। मैंने कहा ना शाह मामा की देखिए पूरी डिंग डोंग की साइड बना ली निकेश भोईर ने। श्रेषा शेट्टी, साथ ही साथ निनाद रसाल, निकेश भोईर। मुझे लग रहा है कि अगर लोडा कासारियो कासाबेला पलावा गोल्ड में अगर कृष्णा सातपुते, भावेश पवार, फरदीन काजी रहते तो उनको भी ले लेते अपनी टीम में। क्या लग रहा है आपको, लेते या नहीं? लेते जरूर। देखिए ऊंचे आसमान में पंछी फिलहाल इस दोपहर की कड़ी धूप में। यस यस, बराबर जिक्र किया आपने। बॉलिंग भाग पर अब ये महत्वपूर्ण ओवर, सेकेंड लास्ट ओवर की जिम्मेदारी निनाद रसाल पर सौंपी। ओ बेहतरीन गेंद, रफ्तार लेकिन अतिरिक्त रन यहां पर। बहुत दूर थी, बहुत दूर थी ये गेंद। ऑप्शन के बहुत बार अतिरिक्त रन का इशारा आता हुआ। अब तक 16 छक्के दागे इस प्रतियोगिता में और 20 चौके। और फील्डर देखिए वहां पर नयन, अगर इन्होंने कैच लपका तो 200 रुपए का नकद इनाम, हार्ड कैश शाह मामा इनकी ओर से। ओ नयन, मौका बन सकता है नयन के लिए। ओहो व्हाट कैच, नहीं पैर ऊपर है, पैर ऊपर है। आउट होंगे बल्लेबाज, बल्लेबाज आउट होंगे यहाँ पर। बहुत सारे हैं देखिए यहाँ पर सभी मैनेजमेंट मेंबर से। नहीं लगाए, टेंशन मत लीजिए, फिर भी चेक करेंगे। लगा नहीं है फिर भी चेक करेंगे, ओके। अगर डगआउट्स में से कोई एक भी उठा तो नहीं, इधर क्यों आ रहे भाई आप? एक फील्डर निकला तो 5 रन की पेनल्टी, 2 निकले तो 10, 3 निकले तो 15। और देखिए डगआउट में अगर खिलाड़ियों के अलावा कोई भी नजर आया तो एक प्रेक्षक, देखिए पीछे देखिए रविंद्र तुम्हारे साथ, मंच पर भेजिए। नहीं नहीं, देखिए मैनेजमेंट टीम ने सूचना की हमारे मंच पर से, राजेंद्र आप आइए यहाँ पर। नहीं किसी का भी होने दीजिए, पेनल्टी आप बैठे तो आपको लगेगी। देखिए और आपके बगल में भी देखिए बैठे आपके, देखिए दोस्त जितने भी आइए मेहमान, देखिए हमारे मंच पर आइए, तशरीफ रखिए। स्वागत है सभी दर्शकों का फिर एक बार। सभी दर्शक जो आए यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए, 200 रुपया कड़क। ये संपायर, ओ 6 रन का इशारा। 6 रन होंगे, 6 रन होंगे, चलिए 6 रन होंगे।
200 निकाले थे शाह मामा ने, लेकिन फिर से रख दिया अंदर, क्योंकि तीसरे अंपायर ने बताया कि ये 6 रन है। यस, और लाइव टीम के हमारे जो ऑफिशियल कैमरामैन थे उन्होंने जरूर ये मोमेंट कैप्चर किया, क्योंकि देखिए भाग्यवान बात करेंगे तो यहाँ पर सामने मॉनिटर था, ये डिश ऑपरेटर, इन्होंने ओ तो चलिए इस बार, पिछली बार बचे इस बार नहीं। अब यहां से विकेट क्या होता हुआ पतन, मैदान के बाहर बल्लेबाज आशिक। यस, थैंक यू डीजे। अब यहां से इक्वेशन थोड़ा सा मुश्किल हो सकता है विजय लायंस 11 के लिए, क्योंकि महत्वपूर्ण बल्लेबाज अब आशिक आउट हो चुके हैं और निनाद के खाते में सफलता आई, तो यहां से अब थोड़ा अटैकिंग इंटेंट के साथ निनाद गेंदबाजी कर सकते हैं, क्योंकि पिछली 8 गेंदें निनाद जो इस स्पेल में उनके फेंक चुके हैं, उन्होंने 27 रन खर्च किए। अब यहां से मौका है निनाद के पास कमबैक करने का इस मुकाबले में। इक्वेशन फिलहाल पूरी तरह से बैलेंस नजर आता हुआ। शामा में बैठिए ना आप, मुकाबला अच्छा हो रहा है। ओ एक और अच्छी गेंद, शॉर्ट फाइन, सिंगल यहां पर मुकम्मल। 9 गेंदे 18 रन, हर एक गेंद पर लगभग अब 2 रनों की जरूरत होगी इस मुकाबले में। 9 गेंदे 18, दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला। और अब यहां से बात करेंगे, एक अच्छा कैच जरूर लपकने का प्रयास किया था, बाउंड्री लाइन के नजदीक फील्डर थे वहां पर शायद दयन, लेकिन 6 रन मिले और अब पूरी तरह से इक्वेशन बदल चुका है। 9 गेंदे 18 रन की जरूरत। बॉलर तैयार, कमेंट्री बॉक्स एंड से। नीनाद की ये गेंद स्लॉट में थी और भेज दिए पार्किंग प्लॉट में, 6 रन।
हमने देखा कि आप विकेट पर फील्डिंग कर रहे हैं, तो माफ करिए ग्रुप मीटिंग ले रहे हैं, तो देखिए लगभग 5 रनों की पेनल्टी आपको लग सकती है यहाँ पर। बॉलर्स नेम, बॉलर्स नेम। चलिए वन ओके एक्शन में अगेंस्ट द टर्न विद द विंड इनटू द क्राउड, इट्स अ मैसिव सिक्सर। छक्का दागा, बल्लेबाज ट्रैकिंग एंड पर आप देख सकते हैं मार्टिन गप्टिल की याद दिलाई इन्होंने। बढ़िया हिट, सीधे बेस दिया स्क्वायर लेग के ऊपर से, अगेंस्ट द टर्न खेला, हल्की सी लेग ब्रेक थी और उसे खींच कर मारा, फिर से लेग ब्रेक, काम तमाम, मैच फिनिश। 10 की जरूरत थी, 2 गेंदों में खर्च कर दिए गेंदबाज ने, और इसी के साथ ये बेहतरीन जीत, 8 विकेटों से जीता ये मुकाबला विजय लायंस 11 ने। ढेर सारी शुभकामनाएं, वेल प्लेड, अभिनंदन। तो चलिए मैन ऑफ द मैच की ओर बढ़ते हैं। नो डाउट जिन्होंने खेल के दूसरे सत्र में 76 रनों का पीछा करते हुए लगभग 47 रनों की एक शानदार पारी खेली, आशिक रहेंगे इस मुकाबले के हीरो, मैन ऑफ द मैच। आशिक के खाते में शायद एक विकेट भी है, यस, यानी लगभग 50 पॉइंट्स उन्होंने पूरे किए।